रक्षाबंधन म्हटलं की भावा बहिणींचा खास असं मस्त सेलिब्रेशनचा टाइम असतो आणि त्यावेळेस भरपूर अशी मजा मस्ती चालते. पण आपल्यासाठी ना आपल्याला एकीकडे असं पण होतं की आपण मजा मस्ती करूया की जेवण बनवूया, त्यामुळे आपलं खूप अशी धावपळ त्यावेळेस होत असते. त्यामुळे मग काय ठरवलं, या वर्षी मस्त असं जे काही जेवण आहे ना ते मी माझ्याच हाताने बनवणार आहे. पण त्याची काही प्रिपरेशन आहेत ना, ती मी आदल्या दिवशी बनवून ठेवते, जेणेकरून मला रक्षाबंधनच्या दिवशी अजिबात धावपळ व्हायला नको. बऱ्याचशी प्रिपरेशन आहे, म्हणजे मी माझा जो सण आहे तो पण खास असा सेलिब्रेट करू शकते, त्याबरोबर धावपळ नको. म्हणून सगळ्यात पहिले मी मार्केटमध्ये जाऊन भरपूर असा जे काही भाजीपाला आहे तो सगळा इथे मी घेऊन आलेले आहे. तर इथे बघा, बटाटे, फ्लावर, त्यानंतर बीट आहे, काकडी आहे आणि स्पेशली ना या ज्या मिरच्या तुम्ही बघतायत ना, या तळाईच्या मिरच्या आहे, ज्या की खूप भारी लागतात. टोमॅटो आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीट कॉर्न मी इथे आणले. आता तुम्हाला मी माझा मेनू पण, तर सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला माझा मेनू सांगते की मी काय बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल थाळीमध्ये. तर आमच्याकडे पनीरची भाजी खूप आवडते आणि त्याचबरोबर श्रावण असतो, त्यामुळे आपण नॉनव्हेज वगैरे बनवू शकत नाही. त्यावेळेस मग साधं सिंपल बनवायचं जे की झटपट होईल, म्हणून मग पनीरची भाजी, भात आणि चपाती असणार आहे. स्वीटमध्ये मी रसमलाई बनवणार आहे, त्याच्यासाठी मी दूध इथे आणून ठेवलंय. अजून एक आहे, कारण की पनीर पण मी घरीच बनवणार आहे. पनीरची बऱ्याच तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर केलेली होती. आणि त्याचबरोबर काहीतरी पाहिजे म्हणून पापड असेल, सॅलडसाठी इथे काकडी आणून ठेवलेली आहे आणि भजी बनवण्यासाठी स्वीटकॉर्न आणलंय, कारण की स्वीटकॉर्नची भजी खूप छान लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. सो असं हे सगळं आणलेलं आहे. आणि सुकी भाजीमध्ये माझं आलू गोबीची जी ढाबा स्टाईल असते ती बनवायची आहे. सो या सगळ्या गोष्टी आत्ता आणून ठेवल्या, आज सगळी तयारी करणार, जेणेकरून उद्या झटपट असं बनवण्यासाठी आपल्याला इझी राहील. सो चला. तर आपली बेसिक तयारी असते ती म्हणजे लसूण सोलणं, भाज्या निवडणं, आणि याच्यासाठी वेळ मग आपल्याला त्या दिवशी मिळत नाही, कारण की बाकीची पण बरीच तयारी असते. सो इथे आता मी बसल्या बसल्या आता लसूण निवडून ठेवते, जेणेकरून मग वेळेला आपली धावपळ होणार नाही. तर अशा पद्धतीनं दिसायला खूप छोट्या आणि साध्या जरी गोष्टी असल्या ना, तर वेळेला याची खूप जास्त आपल्याला धावपळ होऊन जाते. जर या बेसिक गोष्टी आपण केलेल्या नसेल, तर कुठलाही सण असेल किंवा कुठल्याही आपल्या घरी कधीही पाहुणे वगैरे येणार असेल, तर यावेळेस ही अशी पूर्वतयारी खूप कामाची असते, कारण की रोजच्यापेक्षा या दिवशी बेसिक गोष्टींपेक्षाही जास्तीची कामं असतात. की नाही मला माहीत नाही, पण मी हा फ्रोझन जो बनवून ठेवलेला आहे ना तोच यूज करते, आणि तो देखील मी आता पाण्यात काढून ठेवलेला आहे मटर पनीरच्या भाजीसाठी. सो आता इकडे दूध गरम झालंय, पनीर बनवायला लावते. तर इथे दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे, त्यामुळे पण लवकर पनीर बनतं. आणि दूध इथं फाटल्यानंतर, सध्या माहिती आहे की बाजारात किती भेसळ असते, आणि सण म्हटले की भेसळचं प्रमाण देखील खूप जास्त वाढतं प्रत्येक वेळेस. त्यामुळे ना आता सध्या तर आम्ही मिठाईसुद्धा घरीच बनवायला लागलेलो आहोत, जी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर इथे पनीर बनवून घेतलं. तर आता मला बनवायची आहे ग्रेव्ही. पनीरच्या ग्रेव्हीसाठी जी काही तयारी असते ना, त्याला खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी ती ग्रेव्ही आज बनवून फ्राय करून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. लहानपणी आपण कुठलीही रेसिपी ट्राय केली की आपण ती सगळ्यात पहिले आपल्या भावाला खायला देत असतो. आणि ज्यावेळेस ना आता सासरी येतो आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा कधी आपण काहीतरी नवीन बनवतो ना, तर त्यावेळेससुद्धा सगळ्यात पहिले आठवण ही आपल्याला आपल्या भावाचीच येत असते. म्हटलं चला त्याच्या आवडीचंच इथे जेवण बनवणार आहे. आणि वेगवेगळं मी आता नवीन जसं काही काही शिकते ना, मी ती मम्मीकडे गेले तरी ट्राय करत असते. सो म्हटलं चला वेगळ्या पद्धतीची ग्रेव्ही बनवत होते, जी की हॉटेल स्टाईल आहे. त्यासाठी मी ते कांदा, टोमॅटो, त्यानंतर खडा मसाला देखील यामध्ये घातला आहे, जसं की लवंग, मिरे, दालचिनी, आणि हो यामध्ये मी काजू घालायचं आत्ता विसरले, जे मी पुढे घालणार आहे. यामध्ये ना कोथिंबीर नाही तर फक्त काड्या टाकायच्या आहेत, चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद. जोपर्यंत ग्रेव्ही शिजतीये तोपर्यंत आपण भजीची तयारी करूया.
स्वीटकॉर्न आहे त्याची भजी बनवण्यासाठी स्वीटकॉर्नचे दाणे आणि बेसन पीठ, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला छान फिरवायचं, थोडंसं असं क्रश करायचं आहे. त्याच्यामध्ये बडीशोप टाका, खूप भारी टेस्ट येते. आणि असे दाणे काढत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट अशा पद्धतीने कट करून ठेवते. बघू शकता, एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतात. उद्या पटकन मिक्सरला फिरवले तरीही आपलं झटपट काम होतं. त्यानंतर ना बरेच इथे बघा कोथिंबीर असते, भाजी असते, निवडण्यातही वेळ जातो. तर इथे जे काजू बाकी होते ना ते मी टाकले. जेव्हाही कधी पनीरची भाजी बनवायची असते ना त्यावेळेस मी हा पनीर टिक्का मसालाच यूज करते आणि इतकी मस्त याची ग्रेव्ही तयार होते ना, आणि हॉटेलपेक्षाही भारी भाजी लागते. त्यामुळे असं छान असं मस्त जेवण देखील होतं. आता तुम्ही नक्की हा मसाला ट्राय करून बघा. त्यामुळे तो मसाला मी घेऊन आले. आता आपली इकडे ग्रेव्हीसाठी जे मी रेडी केलं होतं ना ते छान शिजलंय. सो आता ते गाळून थोडंसं थंड झालं का आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. सण म्हटलं की सगळ्यांना मजा मस्ती येते आणि त्याचबरोबर ना पाऊस बाहेर खूप जास्त जोरात पुन्हा चालू झालाय. त्यामुळे ना वस्तू जर आपली राहिली ना की असं होतं, अरे यार हे राहिलं ते राहिलं. त्याच्या आधी ना ही प्री प्लॅनिंग केली ना तर खरंच खूप फायदेशीर ठरतं. आणि बघा या भाज्या निवडून झाल्या आहे, त्यानंतर ग्रेव्ही तयार झालेली आहे, स्वीट डिश बनवून होणार आहे. म्हणजे आपलं 50% काम ते आजच्या दिवशीच होणार आहे. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही उठल्या उठल्या पटकन भात बनवला, ग्रेव्ही रेडी आहे, फक्त पनीर तळून त्यात टाकलं, पनीरची भाजी, आणि फक्त काय चपात्या किंवा तळणाचं काय काम असेल ते. अशा पद्धतीने छान असं आपलं जे मील प्रिपरेशन आहे ना ते रेडी होऊन जातं आणि आपला वेळ वाचतो, आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टींना प्रत्येक गृहिणीला, होम मेकर्सला आल्याच पाहिजे. म्हणजे हे तिचं थोडंसं मॅनेजमेंट देखील ना तिचे काही आनंदाचे क्षण तिच्या सोबतीला जगण्यासाठी ना मदत करतं. बऱ्याचदा ना बघू द्या बघू टायमावर अशा बऱ्याच बायकांच्या सवयी असतात आणि त्यामुळे त्यांचाच तो दिवस जो आहे ना ते स्वतःहून खराब करतात. म्हणजे मी तरी ना माझं प्लॅनिंग नुसार करते ना तर मला सगळे सण खूप छान पद्धतीने एन्जॉय करता येतात. सो बघा आता आपला मसाला आहे ना तो छान इथे झाला. यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि ग्रेव्ही छान अशी मिक्सरला फिरवून घेते. तर मिक्सरला ग्रेव्ही फिरवली आहे आणि मस्त अशी पेस्ट झाली. तर आपण अशी 4-5 दिवसांसाठीची ग्रेव्ही देखील इथे बनवून ठेवू शकतो. पण माझ्याकडे मी बऱ्याचदा फ्रेश बनवत असते. पहिली वेळ आहे की ज्यावेळेस मी असा मसाला वगैरे बनवून ठेवते. आणि बघू शकतात या ठिकाणी खरंच जो पनीरचा मसाला आहे ना तो मी यूज करते आणि तेव्हाच त्या भाज्या खूप भारी लागतात. म्हणजे आम्हाला आय थिंक ती सवय झाली की त्याच मसाल्याच्या भाज्यांना टेस्ट जास्त छान लागते त्यामुळे. आणि बघू शकतात ही जी ग्रेव्ही आहे ना यामध्ये तुम्ही पनीर घालू शकतात, बटाटा उकडलेला तळून घेतलेला तो घालू शकतात, मशरूम घालू शकतात. हॉटेलच्या कुठल्याही भाज्या आपण ज्या खातो ना तर हीच ग्रेव्ही त्याच्यामध्ये असते आणि या ग्रेव्हीमध्ये तुम्ही काहीही यूज करू शकतात, अगदी शेव देखील. चला त्यानंतर स्वीट डिश काहीतरी असायला हवी आणि मी रसमलाई बनवले, अंगोरी रसमलाई. डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणारच आहे. कारण की ना गोड बनवण्यात वेळेस ना काय होतं की बऱ्याचदा आपल्याकडनं कमी जास्त होते किंवा एखादी रेसिपी ज्यावेळेस फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे त्यावेळेस ती रेसिपी फसते. अशा वेळेस आदल्या दिवशी बनवून ठेवलेली बरं पडतं. किंवा बासुंदी देखील अशा पद्धतीने बनवून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ग्रेव्ही थंड झाली की आपण फ्रीजमध्ये ती डब्यामध्ये ठेवून देणार आहोत. आणि छान पद्धतीने मस्त अशी उद्याची आपली रक्षाबंधनची तयारी झालेली आहे. तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बाय.